धारणी तालुक्यातील साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम दादरा गावातील 24 वर्षीय गर्भवती समोती हिरालाल दहीकर हिला प्रसूतीपूर्व पोटात दुखत होते। याबाबत माहिती गावातीलच आशा वर्करला देण्यात आली। आशा वर्करने सतत गैरहजर राहणाऱ्या ANMला दूरध्वनीवरून संपर्क साधून रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले। ANM द्वारे साद्रावाडी PSCला दूरध्वनीद्वारे संपर्क करून दादरा गावात रुग्णवाहिका पाठवण्याबाबत सांगितले। मात्र साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शुभम मालवीय यांनी ANMला सांगितले की रुग्णवाहिका नाही, त्यांना खासगी गाडीने यायला सांगा। दादरा गावात एकही खासगी गाडी नसल्यामुळे समोतीचे येणे शक्य झाले नाही। सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका चालक फुलचंद यास वैद्यकीय अधिकारी आकाश वाघमारे यांनी दादरा जाण्याकरिता सांगितले। मात्र डॉक्टर शुभम मालवीयला कळताच त्यांनी त्वरित रुग्णवाहिका चालक फुलचंदला जाण्यास मनाई केली। यानंतर डॉक्टर शुभम मालवीयला वारंवार फोन लावल्यावर मालवीयकडून फोन बंद करून देण्यात आला। शेवटी या प्रकरणाची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी रणमाले यांना देण्यात आल्यावर दादरा गावात रुग्णवाहिका पाठविण्यात आली। तोपर्यंत समोतीचे बाळ पोटात आडवे झाले होते व शेवटी धारणी उपजिल्हा रुग्णालयात समोतीची सीझर डिलिव्हरी झाली। प्राप्त माहितीनुसार समोती दहीकरची हिमोग्लोबिन फक्त 6% होते, म्हणून समोतीची आरोग्य यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेणे गरजेचे होते। मात्र खबरदारी न घेता मरणाच्या दारावर समोतीला डॉक्टर शुभम मालवीयद्वारे सोडण्यात आले होते। जर तालुका वैद्यकीय अधिकारी पवार यांनी प्रकरणात त्वरित कार्यवाही करून रुग्णवाहिका पाठविली नसती तर समोती व तिच्या बाळाचे प्राण निश्चितच धोक्यात आले असते व यास जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।